तर इथे नाणेफेक होईल आणि मी संदीप सरांना विनंती करेन की आपल्या शुभस्थिती मात्र नाणेफेक घ्यायचे आहे लगेच. राजेंद्र पाटील साहेब आणि संपतजी शेडगे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या संजयजी सावंत साहेब यांनाही विनंती करेन की आपण ठिकाणी यायचं टॉस इथे मात्र घेतला जाईल. सेमीफायनलचा टॉस आहे हा. तात्या आणि इथे मात्र आपण पाहायला गेलात तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित निरंजन आणि त्याचबरोबर तात्या. मान्यवरांना यस चला गेम ऑन करायचं आहे लवकर तिथे. एक षटकाचा खेळ असेल आणि नेक्स्ट मॅच सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. हेड घेतलाय आणि हेड आलाय उंडाळे गावाचा टॉस लागलाय. जसं निर्णय केलवायचा आहे आपल्याला निरंजन चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. चला मॅच ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात परत एकदा होताना पाहायला मिळेल. गेम ऑन चतुर्थ क्रमांकासाठी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच आहे रणवीर स्पोर्ट्स शिर्केवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट तुळसन इथे मात्र पाहायला मिळते. संवादी टीम आणि शिर्केवाडी. रवीला पाहायला मिळतोय वाव इथे मात्र पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आहे तिथे पकडला गेलाय झेल आणि रवी यांच्या पारीचा होतोय अंत. ते चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा इथे मात्र चान्स होता आणि तो मात्र इथे सोडला गेलाय. जर पाहायला गेलं तर जबरदस्त क्रिकेट खेळावा लागेल तुम्हाला कारण एक सुपर ओव्हरचा सामना आहे. तिथे आपण पाहायला गेलं तर आणि या 6 बॉल मध्ये तुम्ही किती धावा जमवताय एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी होताना इथे मात्र पाहायला मिळतात. पहिला षटक हाताळण्यासाठी मात्र जो धाडस इथे मात्र होताना पाहायला मिळतोय ते सुनील चालके. सनी स्पोर्ट्स पाहायला मिळते आज जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळत आहेत. सनी स्पोर्ट्स म्हणा नितीशजी तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो उडाई गाव म्हटल्यानंतर सुख समृद्धी गाव आहे. अगदी पैशाची कमी नाही असं म्हणता येणार नाही परंतु शेती भरमसाठ आणि पाणी भरपूर भरपूर सारा आहे त्यामुळे बरेचसे तरुण तिथले शेती करतात गावी. त्याच्यामुळे यांची टीम आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळत नाही आणि आज पहिल्यांदा एंट्री टाकली आणि त्याचं सोनं मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा क्रिकेट आहे आणि त्याला परिपूर्ण अमित्रा चव्हाण आमचे असतील. आज पाहायला गेलं तर चांगला खेळ विराजला पाहायला गेलेत. त्यानंतर निरंजन असतील आमचे आणि सपोर्टर आज बिग सपोर्ट आहे पूर्ण गावाचा तिथे पाहायला मिळतो आणि ही चतुर्थ क्रमांकासाठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बॉल डिलिव्हरी केलेत 2 आणि 1 धावफलकावरती धावा लागल्याचे त्यात एक एक महत्वपूर्ण रवी बाद झाले आता नवीन दीपक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेट वा आणखी एक चांगला बॉल प्लेवर इथे मात्र केला गेला परंतु वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला गेलं तर तुम्हाला मिळत आहे इथे 180 डिग्री मैदान आहे त्याचा परिपूर्ण फायदा मात्र उचलला जातोय. आणि त्यामुळे की काय आपण पाहायला गेलं तर हा चांगला खेळ सातत्याने मात्र पाहायला गेलाय. दीपकला पाहतोय ते ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्क वरती. वा वा फटका चांगला आहे गिरकी घेतली फिरकी घेतली बॉल चालला आहे सीमारेषा पार. सुनील सालके आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते त्याच्यानंतर मात्र इथून हल्ला सोडवला जातोय 6 धावा. संघ हारतो त्याच्यानंतर मात्र जी मनस्थिती असते ती फक्त आम्हालाही माहिती आहे. ज्यावेळी आमचा गाव हरतो टीम हरतो त्याच्यानंतरची झालेली परिस्थिती. इथे पैसा महत्वाचा नाहीये. हा गावाचं नाव महत्वाचं आहे गणेशवाडी. आणि गणेशवाडीचा हा सितारा अर्थातच सचिनजी देसाई थोडेसे नाराज. पण तिथून सुनील साके यांच्यावरती हल्ला चढवला आणि तो चढवणं गरजेचं होतं कारण धावा थांबवल्या होत्या आतापर्यंत. बॉल परत एकदा स्कीट झालाय बॅटला ब्रश झाल्यानंतर मात्र नियोजित स्थानी गेलाय आणि इथून षटक क्रमांक समाप्त झालाय पहिलं आणि पहिला म्हणजे इथून 1 टू गो माफी असावी इथे आणि 5 बॉलचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा आहे त्या 9 धावा. अजून एक बॉल आहे. मॅच या बॉलवरती काय घडेल. सुनील सारखे यशस्वी होतील की इथून संदीप दीपक इथं मात्र यशस्वी होतील ते पाहणं गरजेचं.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल झालाय फ्लाय, होतोय फरार, सीमारेषा पार, 4 धावा. आणि या 4 धावेने मात्र अंतिम बॉलवरती चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ती येणाऱ्या 6 बॉलमध्ये 14 धावांची टीम शिलकेवाडीला. तर सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळेल. इथून तेरी दाखल झाली. टीम आपण पाहायला गेलात तर टाळगाव फायनल साठी त्यांच्याच बरोबर आता इथून मात्र आपण पाहायला गेलं तर सेमीफायनल होताना पाहायला मिळेल. उंडाळे आणि टाळगाव या दोन संघांमध्ये टॉस झालाय. श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन अगदी डेरे दाखल झाली तिथून आनंद घेत आहेत मॅचचा. आज तुलसन टीमनं सुद्धा आपले करिश्मा दाखवलाय आणि आज एन्जॉय करतात क्रिकेटला. सुपर संडे अगदी कामयाबी जात असताना इथे मात्र पाहायला मिळते तुलसन गावाचं. तुलसन गाव म्हटल्यानंतर तरुणांचं गाव आणि निनाई देवीचा आशीर्वाद सातत्याने मात्र या तुलसन टीम वरती राहिले आहे. म्हणून तरी की काय श्री निनाई देवी स्पोर्ट्स तुलसन या नावानं मात्र सातत्याने ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि आज अप्रतिम खेळ क्रिकेटचा दाखवलाय आणि त्याच खेळावरती ही टीम सध्या वेट अँड वॉच वॉच अँड वेट करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि हीच क्रिकेट आहे. तुम्ही संयम राखा, संयमाचं फल तुम्हाला सबुरीचं फल निश्चित मिळत असतं. आणि तुलसन ही मात्र अनेक टुर्नामेंट वाट पाहत होती की फायनल खेळायचे, फायनल खेळायचे आणि तो क्षण मात्र आजचा येऊन ठेपलाय. तोही मात्र पाहायला गेला तर काल T20 विश्व विजेता संघ भारत 140 करोड जनतेचे मन मात्र इथे सुखावली, आनंदित झाली. आणि आज तुलसनच्या बरोबर कोणता संघ जाईल आणि कोणता संघ मात्र इथून लेजंड ट्रॉफी 2024 चा चॅम्पियन होईल ते पाहणं गरजेचं. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानामध्ये की चतुर्थ क्रमांकासाठी ती मॅच चालू आहे. आज चांगला फटका परंतु इथून न्यूजेस बॉल मात्र जाताना इथे पाहायला मिळते आणि एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. उंडारी टीम सुसज्ज तयार आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. त्यांच्या अगेन्स्ट श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव हा संघ सुद्धा इथे मात्र तयार आहे. इथून पाहायला गेलं तर एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला तात्या टाळगाव, अमितराज चव्हाण, निरंजन, दुसऱ्या बाजूला तिथे पाहायला गेलं तर महेश, प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे सुरेश पाटील सुद्धा टाळगावचे आहेत. आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगले उत्तम पंच आणि फिरकीचे जादूगार म्हणून त्यांची ओळख आहे. मुरलीधरण म्हणून त्यांची ओळख आहे. सुरेश मुरलीधरण सुप्रसिद्धी उंडाळे विभागामध्ये. वा ताकदीचा वापर टायमिंग बरोबर केला सुनील सालके यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लास आणि क्लासिकल षटकार. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 8 धावा. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 6 धावांची गरज. हे सुनील साळके आहेत. त्यांच्याकडे क्लास आहे परंतु तेवढाच क्लास भरा गोलंदाजी मार्गवरती अजिंक्य इथे आपल्याला पाहायला मिळते. संधी आहे तिथे जोरदार रवी मात्र बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि बॉल नियोजित केलाय. त्यांना माहिती आहे तिथे एकच धाव मिळणार आहे, जास्त धावा मिळणार नाहीयेत. परंतु झेल घेण्याचा प्रयत्न, कारण इथून सुनील साळके यांना बाद करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय आणि ते मात्र इथे होताना पाहायला मिळत नाहीये आपल्याला. किरकेवाडीच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय इथे सवादी टीम सुरेशजी माटेकर
ते विशाल आमचे असतील सिंघम आम्ही त्यांना घोषित करतो. हो हो, आता ही बॉल मात्र स्किड झालाय. आता इथे मॅच मात्र पलटली गेली. आता येणारे इथून बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 3 बॉल मध्ये 6 धावांची गरज होती. 2 बॉल लगातारचे मात्र पाहायला गेले तर वंटीच्या स्थानी मात्र इथे गेलेत आणि त्याच्यानंतर मात्र उर्वरित एका बॉल 2 बॉल मध्ये मात्र 4 धाव्यांची गरज असणार आहे. ही क्लास आहे. आता इथून येणारे बॉल 2 आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. परत एकदा त्या स्थानी एकच धाव मात्र इथं पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे दबाव तंत्र वापरलं गेलंय. गोलंदाजीचा क्लास इथे मात्र दाखवला गेलाय आणि इथून आता येणारा एक बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. येणारा एक बॉल आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला इथून चौकारच ठोकावा लागेल. नंतर धावून तुम्हाला 3 धावा इथे कंप्लीट कराव्या लागेल. परंतु 180 डिग्री मैदान आहे. 3 धावा घेणं थोडंसं शॉर्ट मैदान आहे. कदाचित होणार नाहीये. तुम्हाला इथून चौकार ठोकावा लागेल. एक बॉल आणि 3 धावा. मोठा फटक्याचा मात्र ते रूपांतर केलंय. नाव आहे सुनील चालके, एव्हरी ग्रीन मॅन. त्यांच्या बॅटमधून आला मात्र हा विजयी षटकार आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी इथे मात्र ठरताना पाहायला मिळतोय. अर्थातच मागच्या मॅच मध्ये जो मात्र चॅम्पियन झाला होता. रनरअप राहिला